शुभ प्रभात विद्यार्थ्यांनो. आपल्या मराठीच्या टेक्स्टबुकमधून आपण आज एक नवीन पाठ शिकणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे पैशांचे व्यवहार. आपल्या टेक्स्टबुक पेज नंबर आहे 32. आता या पाठामध्ये तुम्हाला काही चित्र दिली आहेत, त्यामार्फत आपल्याला पैशाचे व्यवहार कुठे आणि कसे होतात ते सांगितले गेलेले आहे चित्रांच्या मार्फत. तर बघा, इथे खालील चित्रे पहा. पैशांचे व्यवहार कुठे कुठे होतात ते सांगा. तर आता आपल्या सर्वात पहिल्या चित्रामध्ये काय दिलं आहे आपण बघूया. तुम्ही चित्रांच्या मार्फत ओळखू शकता की नेमकं ते कुठलं चित्र आहे आणि तिथं पैशांचे व्यवहार कशा प्रकारे होत असतात. तर आपल्या सर्वात पहिल्या चित्रामध्ये या चित्रात दिसत आहे की हे एक बँक आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी लोक जातात. याचा अर्थ बँकेमध्ये पैशांचे व्यवहार केले जातात. त्याच्यानंतरच्या चित्रामध्ये बघा, मंडई. मंडई म्हणजे काय बच्चों? मंडई मतलब क्या होता है? मंडई मतलब मार्केट, जहाँ पे हम सब्ज़ी लेते हैं और बेचने वाले जो दुकानदार रहते हैं, वो सब्ज़ी वाले जो रहते हैं, उस प्लेस को, उस ठिकान को हम मंडई ऐसे कहते हैं. तो आपको यहाँ इस चित्र में दिख रहा है, हे मंडईतील भाजी बाजारातील दृश्य आहे. इथे लोक भाजी घ्यायला येतात. आपल्या नंतरच्या चित्रामध्ये आता इथे दिसते आहे की टेलिफोन बिलचे, जिथे टेलिफोन बिल स्वीकारल्या जाते तिथे त्याप्रमाणे जे दृश्य असते त्याप्रमाणेचं दृश्य आपल्याला इथे दिसते आहे. म्हणजे टेलिफोन बिल स्वीकारणारी ही खिडकी आहे. इथे टेलिफोनची बिले पैसे देऊन भरली जातात. अभी बहुत सारे मोबाइल में ऐप्स होते हैं जिसके द्वारा हम ऑनलाइन पेमेंट कर सकते हैं, लेकिन अभी भी कुछ ऐसे व्यक्ति होते हैं जिनको ऑनलाइन पेमेंट में बहुत ज़्यादा तकलीफ़ें जाती हैं, या ऑनलाइन किस तरीके से पेमेंट होता है इसकी जानकारी उनको नहीं है. इस वजह से इनके लिए ख़ास सुविधा होती है कि यह बिल अपना भर सकें और उन्हें कोई भी दिक्कत ना जाए. हमारे अगले चित्र की ओर बढ़ते हैं. अभी देखिए, यहाँ पे इलेक्ट्रिकचे, विजेचे बिल स्वीकारणारी ही खिडकी आहे. घराच्या, ऑफिसच्या इलेक्ट्रिक बिलाचे पैसे इथे भरले जातात. जो इलेक्ट्रिसिटी हम यूज़ करते हैं घर पे, उसका जो बिल आता है वो यहाँ पे दिया है ये चित्र, जहाँ पे हम वो पैसे भरते हैं. तो एक प्रकार से हम यहाँ पर भी हमारा पैसों का जो व्यवहार है वो करते हैं. हमारा अगला चित्र देखिए, हे चपलांचे दुकान आहे. इथे चपला, बूट विकले जातात. चपला बूटांची खरीदी पैसे देऊन केले जाते. अब यहाँ पे बताया है कि जैसे हम जो बूट हैं, चप्पल होती हैं या बूट होते हैं हमारे, वो जिस शॉप में जाते हैं तो ख़रीदते हैं, तो उसके बदले में हम उनको पैसे देते हैं. तो कहीं तो भी हम कुछ चीज़ खरीद कर हम पैसे जब देते हैं तो उस चीज़ को हम यहाँ पे पैशांचं घेणं देणं असं म्हणतो, किंवा पैशांचे व्यवहार असं म्हणतो आपण. आता आपल्या पुढल्या चित्रात बघा, पत्र, भेटवस्तू पोस्टाने पाठवायला त्यावर पोस्टाची तिकिटे लावावी लागतात. पोस्टात पैसे देऊन पोस्टाची तिकिटे व पाकिटे घेता येतात. अब यहाँ आप देख रहे होंगे इस चित्र में पोस्ट ऑफिस की बात कही गई है. तो ये हमारा पोस्ट ऑफिस है जहाँ से हम पत्र भेजते हैं, या हमें अगर कुछ गिफ्ट वगैरह अगर किसी को भेजना हो तो हम उसका एड्रेस उस पर लिख कर उस पर टिकट लगाते हैं और उसके बाद वो हम पोस्ट करते हैं. तो उसके लिए भी पैसे लगते हैं पोस्ट ऑफिस में, और उन पैसों का जो लेन देन होता है त्याला आपण पैशांचे व्यवहार असं म्हणू शकतो. आता आपल्या सर्वात शेवटच्या चित्रामध्ये बघा, कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करताना पैशांचे व्यवहार होतात. अब ये जो चित्र है ये एक कपड़े की दुकान है जहाँ हम कपड़े खरीदने जाते हैं, शॉपिंग करने जाते हैं. तो हम जब कपडे लेते हैं तो उसके बदले में हम उनको पैसे देते हैं. तर या सगळ्यांना आपण कुठेतरी पैशांचे व्यवहार असं म्हणतो. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या सेवा आणि चपला, बूट, कपडे यांसारखे अनेकविध वस्तू घेण्यासाठी पैशांचे व्यवहार वीज भरणा केंद्र व विविध वस्तूंचे दुकाने यामध्ये होत असतात. जे आपल्याला ओळखायचं आहे की आपण जिथे कुठेही पैसे देऊन व्यवहार करतो, पैसे देऊन जी गोष्ट केली जाते त्याला आपण पैशाचे व्यवहार असं म्हणतो. म्हणजे कुठले वस्तू घेणं असो, दुकानातली किराणा दुकानातली वस्तू असो, अथवा बँकेमध्ये असो, अथवा वीज भरणा असो, कुठलेही बिल असो, इवन पाण्याचं जे बिल आपण भरतो ते सुद्धा एक प्रकारे आपले पैशांचे व्यवहार यामध्ये मोडतात. तर याप्रमाणे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की पैशांचे व्यवहार कशाप्रमाणे होतात.
आपला पाठ खूप सोपा आहे आणि तुम्हा सर्वांना इथे चित्र दिली आहेत. बस त्या चित्रांच्या माध्यमातून तुम्हाला समजायचं आहे की नेमकं आपल्या पैशांचे व्यवहार कुठे कुठे आणि कसे कसे होत असतात. और बच्चों, इस पाठ से हमें और एक बात सीखने को मिलती है, जिस तरीके से हम पैसों का व्यवहार करते हैं, पैसों का लेन देन किसी के साथ करते हैं या कभी भी हम ऑनलाइन जो सुविधा होती है, ऑनलाइन किसी भी ऐप से अगर हम पैसे का लेन देन करते हैं तो हमें उसमें सावधानी बरतनी चाहिए। बैंक में जाने के बाद अपना जो अकाउंट नंबर होता है वह कभी भी किसी के भी साथ शेयर ना करें। इस तरीके से जो मैसेज होते हैं, इस तरीके के संदेश जो होते हैं, वो हमें बार बार एक तो रेडियो के द्वारा या बैंक से जो मैसेज संदेश हमें आते हैं उस पर लिखा हुआ होता है। उसका यही एक कारण होता है कि हमें इस बात के लिए हमें जागरूक रहना चाहिए, क्योंकि हमारे जो पैसों के जो व्यवहार होते हैं, पैसों का जो लेन देन हम करते हैं, उसे एक प्रकार से सावधानी बरतनी होती है। इसलिए आपको भी भविष्य में अगर कुछ व्यवहार पैसों के अगर करने हो तो आप इस बारे में ज़रूर सोचें और एक जागरूक नागरिक बने।